एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा गिरो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा गिरो कहे। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार जरा तुम इंतजार कर देखो सावरिया, राधा गिरो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे तुम मोहन, क्या प्रेम की भाषा। क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा गिरो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा गिरो कहे। लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी हो द्या, मग आम्ही देवदेव करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. भरोवरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही, जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसार पूर्ण होणार आहे का? एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी ये, दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती, तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली. ती पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशनाहून जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यात आपल्याला गुंतत जावं लागत असता. जेवढी भरोवरी केली तेवढं दूर जावं लागेल. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. रावणाच्या श्रीमंतीची साधू संताला दखल घ्यावी लागली बरं का. एरवी साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल घेत नाही, पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली. महाराज म्हणले शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती, पण बिचारा कधीच म्हणला नाही नात करते काय न्यावंच लागते. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या मग, धन्यवाद. एवढं असताना सुद्धा लक्षात ठेवा एवढी श्रीमंती रावणाची होती. बरं रावण नुसता श्रीमंतच नव्हता अनिलजी, विद्वान पण होता. घास के पुरे और अकल के आंधे असं रावणाचं काम नव्हतं. आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकता ना, त्याचा निर्माता रचयिता रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते उच्चारता येत सुद्धा नाही, एवढं अवघड आहे ते. संस्कृतचे श्लोक लक्षात ठेवा. विद्वान होता, श्रीमंती होती, विद्वत्ता होती. बरं ताकद बी कमी नव्हती रावणामध्ये. हे जेवढे देव आहे ना हे सगळे रावणाच्या बंदीखान्यात होते, एवढी ताकद होती रावणामध्ये. बरं परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? रामायण ऐकताय ना तुम्ही? किती? बोला 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 बोला, चुकलं तर चुकू द्या. किती? 80,000. आपल्या एकीनच फासुड्या उघड्या पाडल्या, दुसरी गेल्यावर मडच द्यायचं काम आहे. 80,000 बायका. मी तर म्हणतो जर आता विधानसभेला उभा राहिला तर घरच्या मतावर आमदार झाला असता. बरोबर आहे ना? बरं झालं रावण नाही आता. लक्षात ठेवा, श्रीमंती होती, ताकद होती, विद्वत्ता होती. त्या रावणाच्या काही संसारातल्या इच्छा होत्या. आता बघा एवढं सगळं असताना पण इच्छा होतीच बरं का. काय इच्छा होती रावणाची? आता श्रीमंत त्याच्या एवढं कोणी नव्हतं, विद्वानही होता, ताकद बी भरपूर होती, सामर्थ्य होतं, परिवार मोठा होता. मग आता इच्छा काय? त्याची वेगळ्याच इच्छा होत्या.
त्याची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. ऐकताय ना? एवढा मोठा रावण म्हणल्यानंतर त्याच्या प्रतिज्ञा बी तशा तगड्याच असतील ना. ते काय तंबाखूला चुना मिळाव या अपेक्षेने थोडाच बसणार आहे. श्रीमंत होता, मोठा होता. पहिली इच्छा ऐका, मेला रावण. तुम्ही हुशार लोक आहात. रावण मेला, पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. तात्पर्य एवढंच आहे, एवढं सर्व वैभव असताना जर त्याच्या इच्छा संसारातल्या पूर्ण झाल्या नाही, हमकीच झाडकी पत्ती आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतील असं आहे महाराज. इच्छा माणसाला जगू देत नाही, आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. बरोबर आहे? इच्छा माणसाला जगू देत नाही, आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. एखाद्याला जर विचारलं काय पाहिजे तुम्हाला, तो म्हणतो काही नको हो महाराज, आता जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? तुम्ही बोला, फ्री बोला, काही प्रॉब्लेम नाही. जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. आता एक वाक्य बोलतो तरुण मंडळ, शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है आनंद जी, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, ज्याची तहान संपत नाही तो दरिद्री असतो. लक्षात ठेवा, श्रीमंती कोणती आहे, दरिद्री कोणती आहे. एक 10 दिवसापूर्वी घडलेली घटना सांगेल मी तुम्हाला. मी कनेक्टिंग गोष्टी जास्त बोलेल म्हणजे तुम्हाला कळतील. 10 दिवसापूर्वीची घटना सांगेल. श्रीमंती कोणती आहे. पुण्यामध्ये एक कचरा वेचणारी अंजू मानेबाई, कचरा वेचणारी अंजू मानेबाई सकाळी सकाळी कचरा वेचायला पुण्यामध्ये गेली, आणि सकाळी सकाळी कचरा वेचत असताना तिला 10 लाख रुपयाची सोन्याची बॅग, पैशाची बॅग सापडली. किती मावल्या हो? 10 लाख रुपयाची बॅग सापडल्यानंतर कचरा वेचणाऱ्या बाईनं किती आनंदी व्हायला पाहिजे. कचरा वेचून 10-15 हजार रुपये महिन्याला मिळणार आहे, आणि त्या बाईला जर 10 लाखाची बॅग सापडली असेल तर तिनं किती आनंदी व्हायला पाहिजे. पण ती बाई आनंदी झाली नाही. मग तिला टेन्शन आलं की ही बॅग कोण्या सदग्रस्ताची असली पाहिजे, आणि तिला टेन्शन याचं आलं की ह्या माणूस किती टेन्शन मध्ये असेल की ज्याची बॅग हरवलेली आहे. कचरा वेचणाऱ्या बाईनं सोनं वेचल्याचे विचार या महाराष्ट्राला 10 दिवसापूर्वी दिले बरं का, लक्षात ठेवा. आणि ती 2 तास बॅग सांभाळत होती, त्या माणसाचा शोध घेत होती की ही बॅग कुणाची आहे. आणि ऐका मावल्या हो, 10 लाख रुपयाची बॅग ज्याची हरवली तो पागल सारखा त्या पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये पळत होता, घामाघूम झालेला होता. त्या माऊलीनं विचारलं त्याला, का हो दादा एवढे टेन्शन मध्ये काय पळताय, काय शोधताय. त्या माणसानं सांगितलं, ताई माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवली. त्या अंजुमानेनं सांगितलं, टेन्शन घेऊ नका, तुमची 10 लाख रुपयाची बॅग मला सापडली, मी तुमचा शोध घेत होते. आणि 10 रुपये जसे आपण लेकराला खेळायला आनंदानं देतो ना, तशी 10 लाख रुपयाची बॅग कचरा वेचणाऱ्या बाईनं ज्याची होती त्याला परत केली. ऐका, 10 लाख रुपयाची बॅग ज्याची होती त्याला माघारी दिली. एबीपी माझावाल्यानं मुलाखत घेत असताना विचारलं, 10 लाख रुपयाची बॅग होती, काय झालं नसतं 10 लाख रुपयात. कचरा वेचून महिन्याला 15-20 हजार मिळतात, 10 लाख सापडले होते, तुम्हाला असं ही 10 लाखाची बॅग माघारी करताना काही विचार आला नाही का. तिनं सांगितलं, हा मला विचार आला, माझ्या आईनं सांगितलं होतं, अंजू कचरा वेचत असताना कुणाचे 10 रुपये जरी पडलेले असेल ना, ते आपल्या कष्टाचे नाही आहे, त्याला हात लावायचा नाही, ते ज्याचे त्याला परत करायचं, त्याच्याशिवाय आपल्या जीवनात आनंद मिळणार नाही. हा विचार माझ्याजवळ माझ्या आईनं दिलेला होता, म्हणून 10 लाखाची बॅग मी परत करताना मला टेन्शन आलं नाही. 10 लाखाची बॅग त्या माऊलीनं आनंदानं परत केली. इकडं भजण्याच्या पाकिटातले पैसे काढून घेतात, नाही तर वाटाय दिलेले पैसे घरी ठेवतात. अनिलजी विठाला विठाला निवडणुकीतली दारू काही बहादर 3-3 महिने पितात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. अरे एकीकडं कचरा वेचणाऱ्या बाईनं 10 लाखाची बॅग आनंदानं माघारी केली. मतदानाचे 1000 रुपये घेऊन काय होणार आहे तुमचं. बरोबर आहे ना, माझं बोलणं कळते ना तुम्हाला. तुमच्या दारात आलेला उमेदवार कोणत्याही पक्षाचा असू द्या, मी स्पष्टपणे बोलतो, त्याला सांगा आम्ही तुमच्या मागे राहू, फक्त 2 गोष्टी आम्हाला नको आहेत.
कोणत्या? पहिली गोष्ट आम्हाला पैसा देऊ नका आणि दुसरी गोष्ट आमच्या घरच्याला दारू पाजू नका, आम्ही तुमच्या मागे आहे. मतदारांनी हा निर्णय घेणं गरजेचं आज. महिला मंडळी विशेष, तुमच्या नवऱ्याला जर दारू पाजणारा उमेदवार असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला मतदान करू नका. तुमच्या लेकराला दारू पाजणारा कोणी असेल, लक्षात ठेवा, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही थोडे स्ट्रॉंग व्हा. अरे तुम्ही स्ट्रॉंग झाल्यानंतर लोक हे करणारच नाहीत ना. माझी विनंती आहे तुम्हाला. मला एक कळत नाही अनिलजी, की आपल्या लोकांना व्यसनी बनून या लोकांना विकास करायचा आहे कोणता? अरे घराच्या घर उद्ध्वस्त करायची, मग विकास कोणता करायचा आहे तुम्हाला? म्हणून विनंती आहे माझी, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा संकल्प करा, अंजू मानेबाईला विसरू नका. 10 लाखाची बॅग. ती बाई ऐकायला आहे का आता इथं? बोला. रात्री महापौर होते कीर्तनाला, माझी महापौर. मी त्यांच्या समोर ही घटना सांगितली आणि त्यांना सांगितलं की त्या बाईला घर नसेल तर तिला घर द्या. एवढे जर विचार त्या बाईनं दिले असतील समृद्ध, तर त्या अशा माणसं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तिचा पुण्यात सत्कार केला. लक्षात ठेवा, श्रीमंती कोणती आहे? ही श्रीमंती आहे. श्रीमंती मनाची असली पाहिजे ना. पैशाने श्रीमंत असणाऱ्या माणसाला काय करता? मनाची श्रीमंती लागत असेल. मग दरिद्री कुणाला म्हणायचं? कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री आहे. अंजू मानेची तहान संपलेली होती पैशाच्या बाबतीत, म्हणून 10 लाखाची बॅग परत केली. विठाला करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी व्हावसी. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला बजू, पण त्या देवाला बजायला काय लागतं? महाराज म्हणले काही न लगे एक भावाची कारण. तो का म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकडे. बोला. भाव बळे आकडे. काय याच्यातलं काहीच न कळे. बोला. भाव बळे आकडे एरवी न आकडे. करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हूँ न साकार हूँ. भक्त की भावना से तदाकार हूँ. होय भक्ती केला तैसे. भाव अंतकरणात. म्हणून इकडंच संत होऊन गेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. देवाशान भेटायचा नाही रे. बोला. देव बाजारचा. गातानी इको वाढवा. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दिल में तो शाम नाम की. दिल में तो शाम नाम की. जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा. जरा दिल से बुला के देख. आएगा मेरा सावरा. जरा दिल से बुला के देख. भगवंत यायला तयार आहे. हृदयानं बोलवणारा पाहिजे. हृदयानं बोलवणारा पाहिजे ना. म्हणून म्हणतात कौन कहता है भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं. शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं. माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं. राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा गिरो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा गिरो रो कहे.
आंसू क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार जरा तुम इंतजार कर देखो सावरिया, राधा गिरो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो। मेरे सावरिया राधा ये रो रो कहे, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे तुम मोहन क्या प्रेम की भाषा। क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा गिरो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा गिरो रो कहे। एक वेळेस राधाहून प्रेम करायला शिका, देव आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार आहे. समर्पण पाहिजे ना. द्रौपदी सारखा बोलवणारा असेल तर देव आज यायला तयार आहे. खाऊ घालणारा शबरी सारखा असेल तर खायला तयार आहे ना देव. आज आम्ही जेवण केलं, कुणाचे काय नाव आहे त्यांचं घरचं, दिलीपरावजी, हा, त्यांच्या परिवारासाठी टाळ्या वाजवा एकदा. ओढ किती प्रेमानं जीव घातला. आल्या आल्या महाराज चहा घ्या म्हटलं, चहा नको. म्हटले कॉफी घ्या म्हटलं, कॉफी नको. म्हटलं दूध घ्या म्हटलं, दूध नको. मग काय जीव घेता म्हणे. चहा घ्या, कॉफी घ्या, दूध घ्या, नाही तर ते सलाद घ्या, काही ज्यूस घ्या, जेवण करा. किती गोड परिवार आहे, बरोबर आहे ना. आता हे मी नाही बोललो, त्यांच्या जेवणाने मला बोलतं केलं. कळलं माझं बोलणं. प्रेमानं खाऊ घालणारा पाहिजे ना. प्रेमानं खाऊ घालणारा असेल तर माणूस खायला तयार आहे का नाही. तसं प्रेमानं बोलवणारा असेल तर देव यायला सुद्धा तयार आहे. म्हणून महाराज म्हणले खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. आण कोणाची घेत असतं माणूस, आण घेत कुणाची असतो ना आपण घ्यायला कुणाची लावत असतो. ज्याच्यावर अति जीव आहे त्या माणसाची शपथ आपण घ्यायला लावत असतो, बरोबर आहे ना. म्हणून महाराज साधू संताचा जीव कुणावर आहे, देवावर. म्हणून तुका म्हणे आन विठोबाची, यावी ना असता अनेक पै साधन, वहा तसे आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला सांगतो या शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाऱ्यांचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. हा, सांगत असताना पहिली गोष्ट भजनी मंडळ सांगणाराचा अधिकार असला पाहिजे, बरोबर आहे ना. अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे बरं का. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढू नये. माझं बोलणं कळते ना तुम्हाला. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का. तुला बायको टायमावच्या देणं आमच्या वजन टाकून फायदा आहे का. बळविना शक्ती बोलू नये, बोलू नये, बळविना शक्ती बोलू नये, बळविना शक्ती बोलू नये, बळविना शक्ती बोलू नये. ए भाव बळे आकडे एरविना कळे, भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळविना शक्ती, बळविना शक्ती बोलू नये, बोलू नये, बोलू नये. भावेविन भक्ती, भक्तीविन बळेविन शक्ती बोलू नये. शक्ती नसेल तर बोलून फायदा आहे का. महाराज म्हणले लक्षात ठेवा, अधिकार नसेल तर बोलू नये. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये. त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे
आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था करावी. अरे तू 140 करोड जनतेचा मालक आहे, बावळ्या तुझे 4 विषय सलग गेलेले, बरोबर आहे ना? तेवढा उंचीचा माणूस पाहिजे का नाही? अहो विरोध जरी करायचा असेल तर तेवढा मोठा माणूस पाहिजे ना. कधी एखाद्या IAS IPS IG DIGच्या कमेंट तुम्ही फेसबुकला वाचल्या का? इंस्टाग्रामला फेसबुकला वाचल्या कधी? नाही. सुशिक्षित प्रोफेशनल माणसं व्यक्त होत नाहीत सहसा, आणि ते व्यक्त झाले की त्याची दखल महाराष्ट्राला घ्यावं लागत असते. आपल्या दिवसाच्या 6 पोस्ट कोणी पाहत नाही, आणि मोठ्या नेत्याने ट्विटरवर काही टाकलं तर त्याची बातमी असते. विठाला विठाला यानं पोस्ट केले की 3 लाईक असतात, बायकोच्या आणि 2 पोराच्या. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? लक्षात ठेवा, तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना आपल्याला, तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना. अधिकार नसेल तर बोललं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप पोराला म्हणतो बाळ्या बीड पेटून आण, पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापा जोईपर्यंत बीडी विजून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, मी गावाच्या गावं पेटवली, तुला बिडी पेटून आणता आली नाही. पोरग म्हणतंय मला चॅलेंज, आता जातो पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? हां बरं, बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिला. बिडीचा स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापा जो येईपर्यंत अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी ओढत ओढत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो नालाय का, बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं, ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला नाही. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही, त्याने बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं, गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं, राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं, देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा. अरे कितीतरी पंतप्रधान होऊन गेले या 500 वर्षाच्या कालावधीमध्ये, पण एवढा शांततेत एवढा निर्णय संयमात देणं एवढी सोपी गोष्ट होती महाराज? बोला. अरे प्रभू रामचंद्रानं ठरवलं होतं मला हे काम मोदीच्या हातानं करून घ्यायचं. लक्षात ठेवा, महाराज म्हणले करता चांगला असावा तेव्हा जे देश चांगला राहील ना. अरे 140 करोड जनता सांभाळायची, माणूसही तसा लागेल ना. विठाला विठाला यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही. मी अजून बोलेल तुम्हाला. वर्ल्ड मध्ये लोकप्रिय पंतप्रधान म्हणून 2 वेळेस ज्यांची निवड झाली ते नरेंद्र मोदी साहेब आहेत वर्ल्ड मध्ये. मी तुम्हाला जर तुमचे कोणी मित्र विदेशात असतील ना, त्यांना विचारा की तुम्हाला जगण्याचा सन्मान कधीपासून मिळाला. ते सांगतील मोदी साहेब आल्यापासून आमची इमेज विदेशातली वेगळी आहे. लक्षात ठेवा, काय मिळून दिलेला असेल. करता चांगला असावा, माझा मुद्दा एवढाच आहे. करता चांगला असावा म्हणजे देश चांगला राहील. यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही बरं का. समाज नेता घडवत नसतो, नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो. समाज नेता घडवत नाही. काय म्हणतात आम्ही त्याला आमदार केलं, मग तू काऊन नाही झाला? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? तू का तू असं कोण मोठे पण द्यायला तयार आहे महाराज? नाही होते. नेता आपल्या इच्छेप्रमाणे घडवत असतो, म्हणून करता चांगला असला पाहिजे. करता चांगला असेल तर देश चांगला राहील. मग महाराज म्हणले अधिकार पाहिजे ना. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहवा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. महाराज तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता त्याचा तुम्हाला अनुभव आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले, अनुभव आले अंगा, वा वा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा,
जगात तसे ते या जगात तसे अनुभव आले अंगा आले मनाचा गुण लागे माझा अनुभव माझा अनुभव माझा अनुभव हे तुका मानेचा कोणी सांगे माझा अनुभव लागे माझा अनुभव लागे माझा अनुभव लागे वाह. टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. क्या बात. तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. हा घ्या माझा अनुभव. कमी नका करू आवाज. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काही सांगितलं नाही. हा बोलत चला. किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? बोला बोला माऊल्या हो. अर्थ कळतो याला किंमत आहे. बरं अर्थ कळतो याला किंमत आहे का अनुभवात आले याला किंमत आहे? अनुभवात आले याला किंमत आहे. अनुभव पाहिजे ना. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामा नये. अनुभव वेगळा असतो महाराज. लक्षात आलं का तुम्हाला माझं बोलणं? अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काही सांगणं अधिकाराचं आहे अनुभवाचं आहे. महाराज म्हणले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी सांगितलं का? अनुभवावी. एखाद्या ओवीचा तरी अनुभव जीवनात आला पाहिजे ना. एखाद्या ओवीचा अनुभव आला पाहिजे. मला एक म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस? कीर्तन चांग होई अंग हरिरूप. कथा किती दिवस ऐकायची? मला सांगितलं 4थं वर्ष कथेचं आहे. मग किती दिवस ऐकायची? 3 वर्ष 5 वर्ष नाही. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः रसिका भुवि बाहुकाः. पीत रहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागत असतं. कथा मात्रैक जीवन. आपलं जीवन म्हणजे कथा राहिलं पाहिजे, बाकी काही नाही. कथा काय करते? कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते. लक्षात आलं का? म्हणून महाराज म्हणले सदाशिव्या ऐकत राहावं. अनुभव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये अनुभवाला किंमत आहे. मग सांगणं अधिकाराचं आहे अनुभवाचं. एवढं असून चालत नाही. चांगलं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. लहान पोरग मोठ्याला सांगत असेल आणि मोठ्याचं सांगणं छोट्याचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. लहान पोरग जरी हिताचं सांगत असेल तर मोठ्या माणसानं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. ही बसलेली पुढं माणसं एवढाली यांचे माझे एवढे नातू असतील कदाचित, आहे का नाही? मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे. पण मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडणं चुकीचं आहे. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो बरं का. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. तरुण मंडळ, संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो बरं का. छत्रपतीनं स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर रायरेश्वरावर वयाच्या बोला 16व्या वर्षी घेतली. आपल्याला चुकीचं सांगितलं 16वं वर्ष धोक्याचं. मोक्याची कामं 16व्या वर्षात झाली महाराज. ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी. ऐकताय ना तुम्ही? ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी. भागवत सांगणारे शुकाचार्य वय 16, संभाजी राजाचं वय 14, रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षी. लक्षात ठेवा, ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झोला. तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा काही संबंध नाही. काय संबंध आहे? काय माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले. आम्ही यंदा पावसाळ्यात हिवाळे आणि हिवाळ्यात उन्हाळे पाहिले.
आमच्या एवढे अनुभवी आहे का तुम्ही आता? अजिबात नाही महाराज, लक्षात ठेवा. ज्ञानाचा आणि अवयवाचा काही संबंध नसतो. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? बोला पुरुष मंडळ, अवयवाचा ज्ञानाचा संबंध आहे का? हे मिशी आली आपल्याला, मग याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला 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 बोला. वय झालं, तुम्ही बोला, वय झालं, आली. इच्छा नसती तरी येणारच होती, नासती तरी येणारच होती, बरोबर आहे. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का? आकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? मांजरीला मिशी आहे. अहो मिशीचा आणि आकलीचा काय संबंध आहे का? अवयवाचा ज्ञानाचा संबंध नसतो. मग लहान पोरग जरी हिताचं सांगत असेल आणि मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकलं पाहिजे. बाया नवऱ्याला हिताचं सांगतात कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मडं कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका अनिल भाऊ, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. नाही कळलं, जाऊ द्या. माया येडीचं ऐका. मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर दोन होणार. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून, पण पोरांकडे बघा, इथं शेडजे लावला जाऊ, पोरांकडे बघा आणि तुम्हा सांगते, बोला तुम्हा सांगते वेगळं निघा, आहे का नाही? आता हे बायको नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं नाही? असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणावं. अजिबात पाप लागत नाही महाराज. मला आनंद वाटला, एकत्र कुटुंब आहे त्यांचं, दिलीपरावजींचं एकत्रच आहे ना, तिघं भाऊ आहे. मला ताईनं सांगितलं तिघी जावा पण एकदम बहिणीसारख्या राहतात. 3 मुली आहेत घरात आज, पण किती गोड एकमेकीचा. हे गरजेचं आहे आज. आज एकत्र कुटुंब पद्धती गरजेची आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी जोरदार. अतिशय हे राहिलं नाही महाराज. आता घरं मोठी झाली अनिलजी, पण मन छोटीच आहे. पूर्वी घरं छोटी होती पण मन मोठी होती. पूर्वी आहे ना, छोट्या छोट्या घरात 4-4 परिवार राहायचे. पुन्हा एकदा ऐका, पूर्वीच्या माणसाकडं आमचे 3 वडील, आमचे चुलते वगैरे, आणि छोटंसं घर, पण त्या छोट्याशा घरात तिघांचं कुटुंब एकत्र होता. लक्षात ठेवा. मी अजूनही सांगेल तुम्हाला, पूर्वीच्या माणसाकडं घरं छोटी होती पण मन मोठी होती. आता माणसाची घरं मोठी झाली पण मन छोटी झाली. पूर्वी रस्ते साधे होते, माणसं साधे होते. आता रस्ते डांबरी झाले, माणसं डांबरट झाली. जिव्हाळा राहिला नाही. आता प्रेम राहिलं का? नाही, प्रेम राहिलं नाही महाराज, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल तुम्हाला, बायको नवऱ्याला जर सांगत असेल का, हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू, नका करू या शरीराचा, संपत्तीचा आणि न भरून निघणाऱ्या इज्जतीचा नाश. दारूनं 3 आहेत नाश, एक पैशाचा, एक शरीराचा आणि एक न भरून निघणाऱ्या इज्जतीचा. लक्षात ठेवा. पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल ना, हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताच आहे. तुम्ही माणसाला, आम्हाला टेन्शन येतं महाराज. माणसाच्या जीवनात टेन्शन आहे का? बायांना टेन्शन नाही? बायांना टेन्शन नाही? अरे महिलांना पण टेन्शन येतं ना. त्यांनी कधी तो मार्ग स्वीकारला? चला बोला. माणसं पिण्याच्या टेन्शनच्या नावाखाली दारू प्यायचा मार्ग निवडतात, मग बायांना टेन्शन नाही का? दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपना पैसा खर्च के अपने अपना पल्लों का पैसा खर्च के मुंह में मीठी जाती है.
अपना पलों का पैसा गर्द के मुंह में मिट्टी आती है। बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, नारायण नारायण। टाळ्या वाजवा यांच्यासाठी। दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुंग हो जाती है, आपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है। नशा करायची तर हरी नामाची करा। हे बघा 900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे मी माणूस आज, तसा रोजच आहे प्रवास, पण तुम्हाला वाटतं मी एवढा प्रवास करून आलो? अरे लोक नागपूरवरून आली तर 4 तास झोपतात। माझं बोलणं लक्षात ठेवा बरं का। एखादा जर आला ना जाऊन यवतमाळला वगैरे तो घरच्यांना सांगतो, हे बघ माझ्या खोलीत दादा कोणाला येऊ देऊ नको, इकडे जर कोणी आला ना फटकावेल एखाद्याला, काय हो मी यवतमाळहून आलोय। अरे नाश्तेवारी आहे आमचं यवतमाळनी, जोक है। मग एवढी ऊर्जा येते कुठून? जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी। नशा करायची हरिनामाची करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही। हे एवढं रात्रंदिवस पळतोय आम्ही, हा जोक आहे महाराज? अजिबात नाही। अरे रोज 2 अन 3 अन 4 तास झोप आहे, एवढी सोपी गोष्ट आहे का? पण ही ऊर्जा जर कुठून येत असेल तर ही देवाच्या नावाने येत असते। हा मग बायको जर तळमळीनं सांगत असेल ना तर हे ऐकलं पाहिजे। मग हिताचं सांगत असेल तर ऐकावं। महाराज आपल्याला हिताचं सांगतात, आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे। सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, एवढा असून चालत नाही महाराज। शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये। काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या। काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या। उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न शांते पयपानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम। एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेश करत असले तो त्याच्या पचनी पडत नाही। क्रोधी अविश्वासी त्या शिबोधकायचा, व्यर्थ आपली वाचा शेनो नये। क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, लक्ष द्या माझ्याकडे, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये। एखादं गावातलं आडमुठ म्हणलं ना हाल्या दूध देतो। आडमुठ कळतं का तुम्हाला? आडमुठ कळतं ना? हाल्या कळतो का? हाल्या इकडं हाल्याच म्हणतात का? हा, एखादं गावातला आडमुठ म्हणलं ना हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो। त्याच्या नादाला लागत बसायचं का? अजिबात नाही मला, अजिबात नाही। एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही, म्हणलं चांगली गोष्ट आहे, मी लय टेन्शन घेत नाही। तो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही, म्हणलं मला काय वाटणार आहे? म्हणे कसं काय काय वाटत नाही? म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजीन, टेन्शन घेण्यासारखं काय? याला प्रमाण पण सांगतो, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी। श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर। नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी। अरे नाही तरी या जगात काय कुत्र्या मांजराची डुकराची कमतरता आहे? मग काय त्याच्यात एवढं? घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला आहे, मग घुबडाला का मान्य नाही? उमेशजी त्याला दिवसा दिसत नाही, तसं काय घुबडाला नाही कळत आज कीर्तने? लक्षात येते माझं बोल? लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, दिसत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे ना, सूर्याचा काय प्रॉब्लेम आहे? तसं एखादा मानत नसेल तो त्याचा प्रॉब्लेम आहे, देवाचा काय प्रॉब्लेम आहे? विठाला विठाला लक्षात ठेवा, मानत नसेल अशा मूर्खाला उपदेश करून फायदा आहे का? अजिबात नाही। उमेश महाराज मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही, मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही, लक्षात ठेवा। अविश्वासी माणूस असेल तर त्याला सांगू नये, क्रोधी माणूस असेल तर त्याला सांगू नये। एखाद्यानं एखादी गोष्ट विचारली, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नसतात। हा, एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला नाही, हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्या जवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं। आपले 200 रुपये जातील पण नास्त होईल ना। आपले लोक याच्यातच पटाई देत। हा, आपले लोक याच्यात। बरं, दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही, थोडा मॉनिटर वाढवा। दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही। एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका। ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाजली। त्या बाईन केलं
किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. माझी मला माहित काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती दिलीप भाऊच ना, माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीन फिरायचो आणि ते एसटीन खूप अनुभव यायचे बरं का. आता दिसतात तुम्हाला आमच्या गाड्या, पण अगोदर आम्ही खूप बस स्टँडवर पेपर टाकून झोपलेली आहे बरं का. सहजासहजी कोणाच्या काळात असा अनुकूल दिवस येत नसतो हा. कष्टच करावे लागत असतात हा. लक्षात ठेवा. मग असं पेपर टाकून झोपलेलो आहे. मध्ये एसटीत असे अनुभव खूप यायचे ना. एसटीत बसलं का आता आम्ही धोतरावर, आणि आजकाल असं झालं धोतर म्हणजे मजा घेण्याचं साधन झालंय. तुम्ही पहा असं एखादा धोतरवाला महाराज चाला की पोरं असले की ते त्याची टिंगल करणार, हे करणार, उडवणार काहीतरी. मग आम्ही ते एसटीत बसलो का एखादा असं शर्टिंग केलेलं पुढं असायचं, महाराज पाठीमागे वा. जस काय याच्या सासऱ्याची जी एसटी आहे, महाराज पाठीमागे वा. मग आपलं जायचं आणि बसायचं मागे. बरं आम्ही ज्या एसटीत आहे त्याच एसटीत एखादं शेवटची गाडी उतरून पाय धरता आला का त्याला तीच गाडी. मग ते एसटीत चढलं का त्याला पिलेलं असल्यामुळे कोणी बस देत नाही. आणि मग ते नेमकं आमच्या जवळ एकमेका सहाय्य करू बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यावाने. मग ते पिलेलंच माझ्याजवळ बसलं म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला काय पोत्रात दिसायला मग महाराजच आहे ना. बो दर्शन घेऊ द्या म्हणे दर्शन. म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन ताईट काम असतं ते. पहिलं दर्शन लय शनी शिंगणापूर दिसायला बा घेऊ द्या जाऊ द्या. त्याने अर्धी क्वार्टर पिली होती आणि अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे ही बाटली धरा मी दर्शन घेतो. आर म्हणलं तू काय पागल झाला का काय. आणि मला म्हणे कुठं चालली. म्हणलं कीर्तनाला चाललो. तुम्ही कीर्तन करता का म्हणे. म्हणलं मग काय ऊस तोडाय चाललो हो. बरं कुठं आहे म्हणे कीर्तन तुमचं. म्हणलं ते महाल गावात आहे. म्हणे आमच्या गावात. म्हणलं हो. आमच्या सप्त्यात. म्हणलं हो. 11,000 रुपये दिले म्हणे आपण. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले, मग आपला सप्त्यात वाटा आहे का नाही. वाटा कळतो ना का हिस्सा. काय कळतं तुम्हाला वाटा का हिस्सा. दोन्ही कळतं ना. हा आपण 11,000 रुपये सप्त्याला दिले, मग आपला सप्त्यात हिस्सा आहे का नाही, वाटा आहे का नाही. अहो म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसण्याचं कारण काय. मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इच्छाच करून दाखवायचं म्हणे. म्हणलं तू का अध्यक्ष झाला 10,000 विठाला विठाला दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये. लक्षात ठेवा. पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. लक्ष देऊन ऐकताय ना सर्व. हा एखादा दोन्ही डोळ्यांना आंधळा माणूस रस्त्यानं चालला. समजा उदाहरण घ्या. इथला एक आंधळा माणूस इकडे निघाला. मी कळेल असं बोलतोय हा. इथला एक आंधळा माणूस इकडे दोन्ही डोळ्यांना आंधळा माणूस इकडे निघाला आणि इथल्या माणसानं संतोष महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. आता दोन्ही डोळ्यांना आंधळा माणूस आता इकडे निघाला ना तर तो स्टेजवरून खाली पडतोय. मग त्या आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट या संतोष महाराजांनी बघावी का. बोला नाही. त्याला न विचारता त्याच्या हाताला धरून ह्या पायऱ्यांनी खाली उतरून त्याला व्यवस्थित पोहोचवणं हे कोणाचं काम आहे. संतोष महाराजाचं म्हणजे दिसणाराच. कळलं माझं बोलणं. दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सतपथा तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्याशी उद्धारावया तत्वता मी प्रार्थित असे. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आपण आंधळी माणसं आहोत. मग आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. तुकाराम महाराजाला माहिती होतं लोक आंधळी आहेत पण मला दिसतंय. मग या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे माझं काम आहे. आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्या भजरे विठला सांगतो तुम्हाची. भजरे विठला सांगतो तुम्हारी. भजरे विठला सांगतो तुम्हाची. 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 भजरे विठला
करिता बरोबरी दुरावसी दोरे करिता बरोबरी दुरावसी दोरे करिता बरोबरी दुरावसी दोरे करिता बरोबरी दुरावसी दोरे. सांगतो तुम्हासी थोडा आवाज वाढवा. हा आवाज वाढवा दाजी. ते दुसरे युवा कुठे गेले? हा कुठं? वाढवा आवाज वाढवा. तुम्हाला जमते काय? बर द्या वाढून द्या जा मग. वाढव जा ना. हा वाढवा. महाराज म्हणले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मी तुम्हाला सांगतो लक्ष देऊ नाही का? एका एका शब्दाचा आपण विचार करू. वेळ संपल तिथं थांबू. सांगतो तुम्हासी. तुम्हाशी म्हणजे कोणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकीच्या यायला तर काही गरज नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पेटी भावे. अकुट गेल ते वाई तुम्ही. आता जायचं पुन्हा संपस्तोर मायच्यान जाऊ नका आता. हा गोड माणसे तुम्ही तसं जाता कोण मधूनच. विठाला 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 सकळाशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची. याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचूनी आणून येणे. जात वीत गोत कुळशीळ मात भज खातोरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे ना? काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. अध्यक्ष यांचं नाव काय? चष्मेवाली हा जितेंद्र दादा. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा बोला पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. मग दिंडी आळंदीहून पुण्याला निघाली का पुण्यातले दानशूर लोक कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं, कोणी बिस्किट वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आलं. एकमेकीला म्हणतात माय खोटे का ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं? आता त्या पुण्याची आहे का? बोला. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न वाणाचा. नळा नागपूर नागपूर नाही नागपूर पुणे पुणे नाही. कळलं ना माझं? नागपुराचा नळाचा न आणि पुण्याचा बाणाचा न. न आणि न फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलत असतो. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलत असतो. लक्षात आलं का? आम्ही गावात आलो की एखादं प्रेमळ असलं की म्हणतं जय हरी महाराज जय हरी. समजावं प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहून जा रे समजावं हे वैतागलेलं आहे. हाय जय हरी आम्हाला कळत नाही का दावा? ते जय हरी मध्ये फरक आहे का नाही? आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. अक्षर बदललं अर्थ बदलतो. प्रांत बदलला भाषा बदलते. 2-3 किलोमीटर अंतरावर भाषा थोडा चेंज असतो. बरोबर आहे ना? आमच्या इकडे काय म्हणतात मल तुल. आमच्या मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा मल तुल. तुमच्या विदर्भात मले बोला मले. अरे चालायचं नाही का रे भाऊ? बरोबर आहे ना? जमून गेला ना? अरे काय बुवाजी चला ना. असंच असतं ना तुमचं. बरोबर आहे ना? मला आता ते अवगत झालं थोडं थोडं. मले तुले तिकडं खानदेशात गेले तर आमनं तुमनं. आमनं तुमनं. मी त्या दिवशी गुलाबरावांच्या घरी चाललो कार्यक्रमाला. त्यांच्या व्याह्याच्या घरी. म्हणलं धरणगावला कसा जाऊ? एकाला रस्ता विचारला धरणगावला कसा जाऊ? म्हणे आता जा अंतथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आता जा अंतथा फाकिल्या. म्हणलं जमस बठ नाही जमस थोडं थोडं जमस. हा बरोबर आहे ना? तिकडं आमनं तुमनं. तिकडं लातूरकडे गेला तर आलाव का गेलाव का येताव का जाताव का. उगा नवा माय हे लातूर हाय पिलो. बरोबर आहे ना? येताव का जाताव का. हा लातूरकडे गेलं तर ते तसलं. बरोबर आहे? एकदा मला नांदेड साईडचा फोन आला.
नांदेड पश्चिमचा पूर्वचा फोन आला तिकडनं. म्हणे महाराज कुठवर आल्या? म्हणलं आल्या? तिकडं बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. तिकडं आल्या का गेल्या का? इकडं पुण्यात गेले तर माझं तुझं स्टँडर्ड असतं ते कळतंय ना तुम्हाला. हां, पुण्यात जर पाहुणा आला ना, नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का, भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी उपवास. कळतंय ना तुम्हाला. हां, हे असं स्टँडर्ड असतं बघा. तसं भजे खा त्वरित नाही, भज का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जात पाहिली जात नाही महाराज. आणि याचं सांगू तुम्हाला, संप्रदायातली उदाहरणं तर किती वेत, पण देशातलं उदाहरण सांगतो. एकमेव नरेंद्र मोदी साहेबांनी एक क्रांती केली. आदिवासी समाजातल्या महिलेला भारताच्या सर्वोच्च पदावर नेलं, राष्ट्रपती बनवलं. तर जात पाहिली जात. लक्षात आलं माझं बोल. द्रौपदी मुर्मू एक आदिवासी समाजात आलेली महिला आहे, पण भारताचं प्रथम नागरिकत्व त्या महिलेला दिलं. पाहिलं जात नाही. लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला, जातीचं काम नाही, वयाचं काम नाही. परमार्थ म्हणलं की जातीपातीला थारा देणारा नाही ना. अहो, जो सर्वांना करता येतो तो परमार्थ. उदाहरण घ्या, म्हणजे सांगतो, कळेल तुम्हाला. आता संसार म्हणलं की तिथं 8 आहे. संसार म्हणलं की वयाची 8 आहे, जातीची 8 आहे, आडनावाची 8 आहे, शिक्षणाची 8 आहे, श्रीमंतीची 8 आहे. हे संसारात आहे, परमार्थात ते नाही आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. समजा आता ह्या बाळानं ठरवलं लग्न करायचं ह्या रुमालवाल्या. बघा आत्ताशी खुललं ते, मग त्याला नेमकी रेंज आली आत्ताशी. एवढ्या वेळ त्याचं ध्यान नाही, काय नाही. हे औषधच वेगळं आहे महाराज. ही वल्ली फार वेगळी आहे. संजीवनी बुटी. हा, लक्षात ठेवा. एवढं लाज नको, मी उदाहरण सांगायला. त्याने जर ठरवलं लग्न करायचं, जमल का? बोला बोला बोला. नाही जमणार, बरोबर आहे. समजा आता चोपदारानं ठरवलं, हा नाही, आपल्याला उदाहरण सांगायचं. यांनी जर ठरवलं आता लग्न करायचं, जमेल का? नाही. त्याचं वय कमी पडतं आणि हे आउट ऑफ कव्हरेज एरिया. कळलं माझं बोलणं? हे वय मर्यादेच्या आता पुढे गेले. कळलं माझं बोलणं? हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं. काही प्रॉब्लेम आहे? नाही. ह्या बाबानं ठरवलं मला चोपदार होऊन सेवा करायची. काय अडचण आहे? नाही. कोण भजन करू शकता ऐका? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतो. इथं जातीची आट नाही, इथं वयाची आट नाही, इथं श्रीमंतीची आट नाही, इथं कुळाची आट नाही. महाप्रसादाच्या पंगतीत बसल्यानंतर जात विचारून उठवल्या जात नाही महाराज. लक्षात घ्या. ही समता जर कोणी निर्माण केली असेल तर ती संप्रदायाने केलेली आहे. वारकरी संप्रदायानं जे काम केलं ना, ते काम जमणार नाही कुणाला. लक्षात ठेवा. आज इथं जात विचार, इथं एक जातीचा माणूस एका जवळ बसलेला आहे का? चला बोला. नाही. एक आडनावाचा एका जवळ आहे? नाही. अरे इथं उभं राहणारे सुद्धा खाली चटईवरच बसलेले, उभं राहणाऱ्याला निवडून आणणारे बी चटईवरच बसलेले. कळलं माझं बोलणं तुम्हाला? इथं समता आहे, इथं समता आहे. इथं जातपात याचा विचार केला जात नाही. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हाशी काय, भजा रे विठ्ठला. विठ्ठलाला भजा. विठ्ठलाचं नाव का घेतलं? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि जगाच्या पाठीवर जर भजण्यालायक देव कुठला असेल तर विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोशी मन झाली हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. कळलं महाराज? आम्ही विठ्ठलाला भजलं पाहिजे. मग नाही भजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला.
भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया क्या बात है. सांगतो तुमसी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया करीत बरोबर वाया जन्म वायाला जाईल. ऐकताय ना आता? वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे. दाजी कुठं चालले? ओय ओय मागे बसायला लागले ते. हा जाऊ द्या, इकडे या, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. बोला, जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. मतदान आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधानाने. ऐका बरं, तुमच्या मतात साधी ताकद नाही, तुमच्या मतात या देशाचा पंतप्रधान बनवण्याची ताकद आहे. लक्षात ठेवा, या देशाचा पंतप्रधान बनवण्याची ताकद तुमच्या मतदानामध्ये आहे. पण ते योग्य व्यक्तीला झालं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. जो विकास करणारा आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या ना, जो विकास करणारा आहे तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, कोणत्या गावाचा असू द्या, आपल्याला घेणं नाही का. आणि जोपर्यंत या मतावर मतदार येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र तुम्हाला सुजलाम सुफलाम झालेला दिसणार नाही. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. जेव्हा तुम्ही जात पाहणं सोडून द्याल, जेव्हा तुम्ही लक्ष द्या, वय पाहणं सोडून द्याल, जेव्हा तुम्ही घराणे शाही पाहणं सोडून द्याल, पक्ष पाहणं सोडून द्याल आणि विकास करणाराच्या मागे राहाल, तेव्हा तुम्हाला या महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं दिसेल. लक्षात ठेवा, मी स्पष्टपणे बोलतोय. मतदान आहे ना, ते त्याला दान करा. मतदान, कन्या दान, ज्ञान दान, अन्न दान. कळलं का? ते दान आहे ना, मग ते योग्य व्यक्तीला झालं तर त्याचा उपयोग आहे. काही नोटाचं बदन दाबतात, काय फायदा आहे त्याचा? अरे तुम्ही 10-15 लोकांनी राग व्यक्त करून त्याचा उपयोग काय? त्याचा फायदा आहे काही? काही फायदा नाही. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, योग्य व्यक्तीला असावं. मग तर होत नसेल तर त्याचा उपयोग नाही, होत नसेल तर उपयोग नाही. तसं देवानं आपल्याला हा सुंदर निर्णय दिलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जिबड़ा दो दिन का मेहमान, सुमिरा गेरा अब तुम कबा सुमिरा गेरा. जिबड़ा दो दिन का मेहमान, कबा सुमिरा गेरा अब तुम कबा सुमिरा गेरा. भगवंताचं भजन करणं, भगवंताचं भजन करणं टाळ्या विचार करून वाजवा. खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. हा, महाराज म्हणले देवानं आपल्याला हा सुंदर नैवेद्य दिला. हात कशासाठी दिले? करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवायला हात त्याच्यासाठी दिले ना, मी प्रमाण सांगतोय. करे टाळी बोला मुखी नाम. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. त्याला प्रमाण आहे, टाळी वाजवली पाहिजे. भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है, और भजन की शोभा ताली से होती है, इसलिए ताली बजाना चाहिए. देवे दिला दे
भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह हो भजना गोमटा देवे दिला देह हो भजना गोमटा देवानं सुंदर नरदेह भजनासाठी दिला. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. काय पुरुषार्थ आहे त्याच्यात. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे, जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. मग कुत्र्याला बुद्धी नाही का? आहे ना, फक्त भजन करण्याची नाही. कुत्र्याला बुद्धी नाही असे थोडी, फक्त भजन करण्याची नाही, बुद्धी आहे त्याला. बुद्धी आहे म्हणूनच त्याला इकडं सामील केलंय ना. काही काही कुत्रे एवढे हुशार आहे महाराज. आता यांच्याच घरचं बघा ना, ती कुत्री, तिला आज जा म्हणली ती गेली. माणसाला बसा म्हणलं कीर्तनात उठून जातात. बरोबर आहे ना. लक्षात आलं का माझं बोलणं. आपण बस म्हणलं कोणी बसत नाही, बरोबर आहे का नाही. आणि त्या कुत्र्याला बस म्हणलं ते बसतं. मग त्याला बुद्धी नाही का? आहे ना, फक्त त्याला भजन करता येत नाही. त्याला भजन करता येत नाही. हे बघा, माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. माणसाला भीती वाटते, कुत्र्याला भीती वाटते. माणसाला झोप येते, कुत्र्याला झोप येते. माणूस एक दिवस मरणार, कुत्र एक दिवस मरणार. माणसाला लक्ष द्या, कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही त्याच्यात. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. महाराज म्हणले हे सगळ्यांना आहे, पण भजन सगळीकडे नाही. याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि काही ज्ञान नाही कोठे. बाकीकडे गेल्यावर भजन होणार नाही. म्हणून सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, मग नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसे काही न लगे एक भावची. कारण तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी. एकदा सर्वांनी टाळी वाजून भजन करा प्रेमाने. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. धबा 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 धबा. वाह.